नमस्कार. लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत वसई तालुक्यात परिवर्तन झाले आहे. विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला तरी नवीन आमदारांसमोर आव्हानांचे डोंगर उभे आहेत. यात खरे आव्हान असणार आहे ते म्हणजे वसई विरार उपप्रदेशाच्या व्यापक विकासाचे. वसई परिसरात अनधिकृत बांधकामे, वाढलेली गुन्हेगारी, बेरोजगारी, महापालिकेतील वाढते घोटाळे, पाणी टंचाई, याचबरोबर निवडणुकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्राच्या हस्तांतराकडे लक्ष द्यावे लागणार आहे. विवेक पंडित यांनी महापालिकेतून गावे वगळण्याच्या उभारलेल्या लढ्याला अजून यश आलेले नाही. त्यामुळे भविष्यात हा प्रश्न कसा सोडविणार याचेही उत्तर दोन्ही आमदारांना द्यावे लागणार आहे. वसई आणि नालासोपाऱ्याच्या नागरीकरणाचा वेग जास्त असलेल्या मतदारसंघात दोन्ही आमदारांसमोर आव्हान असणार आहे. भाजपकडून वसईच्या राजकीय मैदानात उतरलेल्या स्नेहा दुबे पंडित तर नालासोपाऱ्याचे राजन नाईक यांची देखील आमदारकीची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही नवख्या लोकप्रतिनिधींना वसई नालासोपाऱ्याचा समुचित विकास करण्याचे आवाहन पेलावे लागणार आहे. नालासोपाऱ्यात वाढणाऱ्या बकाल वस्त्या, शहराला लागलेला गुन्हेगारीचा शिक्का, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामांचा शहरात ठिकठिकाणी वाढता आलेख या समस्यांवर नियंत्रण आणून राजन नाईक यांना आपले काम सचोटीने करावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर नेणाऱ्या नाईक यांना आता आचवल येथील दवाखान्याचे काम लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे लागणार. वसई मतदारसंघातील औद्योगिक वसाहत समस्यांच्या घेऱ्यात सापडली आहे. खराब रस्ते, विजेचा अपुरा पुरवठा यासह हजारो हातांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक वसाहतीला आणखी चांगल्या सुविधा पुरवणे इत्यादी कामे आमदार स्नेहा दुबे पंडित यांना करावी लागणार आहेत. त्यांना वसई मतदारसंघाचा अभ्यास आहे, जाण आहे. त्यांचे वडील विवेक पंडित हे वसईचे आमदार असताना त्यांचे विधानसभेतील काम प्रभावी राहिले होते. आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून स्नेहा दुबे पंडित या देखील वसईला विकासाचा चेहरा देण्यात यशस्वी होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.